भंडारा टिळा खांद्यावरी काळा कांबळा किती गाऊ तुझे गुण शब्द पडतील मला ऊन देवामधी तू देव महान नाव तुझे चिरकर्षित छान सेवेमध्ये तुझी आलीन तन मन माझे धन नाव तयाचे मुखी घेऊन ताप मार ताल धरून सुंबरान मांडला गाराम विजय गंताला 21व्या त्याला गा 150 तालाला इंग्रजीतायाची विटंबना लंकाधर किष्किंध्याच्या आगमन गाजाला त्यात हेडिंग इंग्रजीताशिवाय मारुती दुसऱ्याच आठवणार नाही हे लक्षात येतात रावणाने चतुरंग सेना घेऊन मातीवर चालून जाण्याची चालाने केली वेळ त्याप्रमाणे इंद्रजित आपल्या चतुर सेनेसहित मारुतीला धरण्यासाठी अशोक वनात निघाला त्यावेळी मारुती भुकेल्याची तृप्ती व युद्धायाचे समाधान झाल्यामुळे पांडवरा बसलो आनंदाने व कडे जळीत होता बघा परिघाप संपला रामजी ग्रंथामधून जाण्यासाठी अध्याय 21 पान नंबर 150 अध्याय सुरुवात डाव्या हाताला इंद्रजिताची विटंबना स्वरूपराम लंकादहन स्वरूपराम किष्किंदेश आगमन एक सरळ 5 शब्द सुट्टी 22 अक्षर अध्यायाचा प्रस्ताव संपलेला आहे इंद्रजिताशिवाय महारती दुसऱ्याच आटोपणार नाही स्वरूपराम हे लक्षात येतात रावणाने चतुरंग सैन्य घेऊन महारतीवर चालून जाण्याची त्याला आज्ञा केली त्याप्रमाणे इंद्रजित आपल्या चतुरंग सैन्यासहित महारतीला धरण्यासाठी अशोक वनात निघाला त्यावेळी मारुती भुकेची तृप्ती व युद्धाचे समाधान झाल्यामुळे फाटमोरा बसून आनंदाने फळी दिलीत होता 6.5 अध्यायाचा पहिला पॅरेग्राफ संपला त्या बाजूला कशी सुरुवात असायला आणि इंद्रजिताचे त्या गायतात त्याने मारुतीवर संकेवर बाणायाचा मार केला हनुमंताने ते सर्व बाण यमनी धरले पुढच्याला बुडताने इंग्रजिताच्या हातातील धनुष्य जिंकावून घेतले व मुठीसाठी नेले इंद्र जितायाचे बाण राक्षस सेनेवर आणि सोडू लागला त्यामुळे आधार राक्षसांची शिरे उडाली इंद्रजिताचा मुकुट खाली पडला मोठी लोकांना ती असळी घेऊन
धनुष्य हिसकावून घेतले व मोठी साठवले इंद्रजिताचे बाण राक्षस सेनेवर सुडू लागला. त्यामुळे हजारो राक्षसांची शिरी उडाली. इंद्रजिताचा मुकुट खाली पडला. बाण संपताच मोठी लोखंडाची सळी घेऊन मारुती इंद्रजितावर धावला. त्या शब्दाला 150 माणसं जपले. 151 उजव्या तलवार कशावर झाला सळईने इंद्रव भिंतायाचा रंगव ओढून आला टाकला. मन इंद्रजिताने मारुतीवर आश्रव अंतर्भाग टाकली. शेवटी इंद्रजिताय देव मारुतीचे मलयुग सुरू बघा देव क्षणार्धात मारुतीने इंद्रजिताया लावा खाली बघा पडले नंतर इंद्रजिताला जाय मान होऊन याच्यातून पळाला वयकाव पिवळा जाऊन धरून बसला. मारुतीने त्या युवराच्या द्वारावर एका प्रतिशिला ठेवून ते बंद केले आणि आपण येते तेव्हा राखण करीत बसला. पंचे सुरमे गाती है भौरे गुनगुनाती है घुंघरू बजाती है हवा ऐसे मुस्कुराती है यूपी सा बुलाती है कैसे है महरूबा. सळईने इंद्रजिताचा रथ मोडून टाकला. मग इंद्रजिताने मारुतीवर अस्त्रे टाकली. ही सर्व हनुमंताने तोडली. शेवटी इंद्रजिताच्या मारुतीचे मल्लयुद्ध सुरू झाले. क्षणार्धात मारुतीने इंद्रजिताला खाली आपटले. नंतर त्याला लग्न करून दूर भिरकावून दिले. इंद्रजित लढाई म्हणून तिथून हो पळाला. इंद्रजित लजायमान होऊन तेथून पळाला व एका युवराज जाऊन दडून बसला. मारुतीने त्या युवराच्या जोरात प्रचंड शिला ठेवून ते बंद केले. आणि आपण तिथे राखण करीत बसला. 15 वेळचा पॅरग्राफ संपला. त्या बाजूला कशावर असायला हे व्रत मन ऐकताच रावण भयभीत झाला तो. ब्रह्मदेवाकडे केला व त्यांची प्रार्थना. करुण त्यांना म्हणाला अभिमान राहताच लागणार नाहीये तुम्ही सांगितले देव. भविष्य करे झालेवर आहे आता आमच्यावर कृपा करून त्याला करून मला पुत्रदान. द्यावे तुमच्या वाचून हे बी काम दुसरा कोणी मग करू शकणार नाही कार्यक्रम संपला. ऐका पुढल्या बाजूला गद्या आणि प्रजा. त्यांनी तंदन महाराज यार्याला बंदा होईया कर. त्यांनी तंदन महाराज यार्याला बंदा होईया कर. हे वर्तमान ऐकतात रावण भयभीत झाला. तो ब्रह्मदेवाकडे गेला. व त्यांची प्रार्थना करून त्यांना म्हणाला स्वयंप्राम सिंगला अवतारांचे नाथ हा वानर हातास लागणार नाही. हे तुम्ही सांगितलेलं भविष्य खरे झाले. आता आमच्यावर कृपा करून त्याला धरून मला पुत्रदान द्यावे. तुमच्या वातून हे काम दुसरा कोणी करू शकणार नाही. अवतरण चिन्ह पूर्ण आहे. 5.5 वेळचा पॅरग्राफ संपलेला आहे. कार्यक्रमाला कशी सुरुवात असेल ही बी रावणाची व तुझी बघ ऐकून ब्रह्मदेवाच्या बी बाजूला देवळा आले. रावणीला
दूर केली आणि इंद्रजितास बाहेर बोलावले. तेव्हा इंद्रजित म्हणाला सोलपिराम सिंगल अवतारांची नाथ त्या वानराला आधी धरा सोलपिराम मग मी बाहेरीन अवतारांची न जेव्हा मारुतीची स्तुती करून ब्रह्म देवाने मारुती विनविले तेव्हा मारुतीने ब्रह्मपाशीने आपला बांधून घेतले. नंतर इंद्रजित बाहेर आला आणि ते दोघे मारुतीस घेऊन रावण सभेत आले. हनुमंताला पातास रावण कर दात खात मनात म्हणाला सोलपिराम सिंगल अवतारांची नाथ थांब सोलपिराम आता तुझी खांडळे शब्दाला 151 पान संपले. 152 पान सुद्धा डाव्या हाताला करतो तो बिया राक्षस तो त्याला सुविचार कोटुनाया सुतनार हनुमंताला तो रावणा समोर आपल्यावर तुझ्याचे आसन करून त्यावर बसला त्याचे आसन रावणापेक्षा हात भरव. इंद्रजितायाची विटंबना केली श्रीरामाची आदन्या ती तर किव आता तुझी दाई शिरेव